तर घायवळ शस्त्र परवान्याबाबत रामदास कदम यांनी मोठा दावा केलेला आहे। एका मोठ्या पदावर बसलेल्या आणि विधिमंडळात मंत्र्यांना देखील आदेश देणाऱ्या व्यक्तीनं योगेश कदमांना आदेश दिले असा गौप्यस्फोट शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलेला आहे। त्या व्यक्तीने शिफारस केल्यानं योगेश कदमांनी घायवळला शस्त्र परवाना दिला असा दावा रामदास कदम यांनी केलेला आहे। त्या व्यक्तीचं नाव घेणार नसून त्याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांना कळवल्याचं कदमांनी सांगितलंय। त्यामुळे गृहराज्यमंत्री योगेश कदमांना आदेश देणारी ती व्यक्ती कोण असा सवाल उपस्थित होतो। योगेश कदमला विचारलं मी, त्यांनी हा जो निर्णय घेतला स्पेसिफिक याबाबतचा तो विधिमंडळातल्या एका मोठ्या पदावर बसलेल्या विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये मंत्र्यांना देखील आदेश देणारा अशा व्यक्तीने त्यांना सांगितलंय। तो पण न्यायाधीशच आहे, ज्याने योगेश कदमला सांगितलं आहे तो पण न्यायाधीशच आहे, लक्षात घ्या। आणि म्हणून योगेश कदमने निर्णय घेतलाय तो। मला आता नाव घ्यायचं नाही, त्याचं नाव योगेश कदमांनी मुख्यमंत्र्याला पाठवलंय। त्या व्यक्तीचं नाव मोठी व्यक्ती आहे, आसनावरती बसलेली, उच्च आसनावर बसलेली व्यक्ती आहे। मी नाव घेणार नाही त्याचं।